भागवताचार्य संतोषानंद शास्त्री, संतोष आनंद आणि शास्त्री अशी त्याची खोड. आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण कथा सांगितली. खरं तर विषय खूप झालेला आहे. मी एकदा बोलायला लागलो थांबत नाही. शिक्षण मंत्री झालो नव्हतो तोपर्यंत थांबायचं नव्हतं, पण शिक्षण मंत्री झाला थोडा मी जास्त बोलायला लागलो. सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, उशीर बराच झालेला आहे. आज या श्रीमद भागवत कथेच्या निमित्तानं मला आज आपल्यात उपस्थित राहता आलं, कथेचा आनंद घेता आला. तसं तर आम्ही असे लोक आहेत राजकारणातले, आम्हाला सगळ्याच व्यासपीठावर जायला आणि त्याच्यामधून आपण काम करत राहतो. आज किती वाजेला सेवा कथेचा? 5 वाजता. तुम्ही सगळेजण 5 दिवस येता. कोण कोण येतं हातवर करावं? सगळे येतात. वा, छान छान. मनापासून कथा ऐकताय, महाराजांनी सांगितलेलं सगळं लक्षात ठेवताय. शेवटी परीक्षा घेणार पण आम्ही. महाराजांनी सांगितलेलं सगळं लक्षात ठेवताय. आवाज बंद झाला एकदम. तर ठीक आहे, शेवटी आपल्याच राज्यघटनेने आपल्याला प्रत्येकाला स्वतःचा धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिलेला आहे. आपल्या काही हातात नसतं कोणाच्या पोटी जन्माला यायचं, गरिबाचे यायचं का श्रीमंताचे यायचं, पुढच्या कुळात यायचं का खालच्या कुळात यायचं, हे ठरवणारा तो परमात्मा. आणि तो परमात्मा हे सगळं करत असतो. आपण सगळ्यांनी त्याला सामोरे गेलं पाहिजे. आणि माझं नेहमी हेच सांगणं असतं की आपण कीर्तनामध्ये जातो, प्रवचनामध्ये जातो, तर महाराज अनेक गोष्टी सांगत असतात. काही कथारूपी असतात, काही गोष्टी या ज्ञानाच्या असतात. इथून ऐकून इथं सोडून देऊन चालत नाही. ते आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या अंगीकारी त्या स्वतःमध्ये ते अंगीकारलं पाहिजे. कृष्णाची कथा नुसतीच कथा नाही, त्याच्यामध्ये जो काला मुख्य गाभा आहे त्या कथेचा, तो काला याचा अर्थ असा आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन एका विचारानं एकत्र राहून त्याच्यामधून आनंद केला पाहिजे आणि कुठलाही भेदाभेद आपल्याला त्याच्यामध्ये आपसात राहता कामा. आजकालचे दिवस थोडे जरा वेगळे आहेत. महाराजांनी उल्लेख केला तर महाराज कोणाला म्हणावं कोणाला म्हणू नये, दर्शन कोणाचं घ्यावं कोणाचं घेऊ नये, काय त्याचे काही नाव नाशिकचे काहीतरी आता नवीन आले ते कोणते बापू होते, जरा बापू आहे सगळ्यांना माहिती. आता अशा लोकांनी जर समजा हे पुढे न्यायचं म्हटलं तर आपल्या मनामध्ये थोडी शंका त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून आपल्याला आनंदाने जगायचं असेल, जीवनात आनंद मिळवायचा असेल, आपलं कुटुंब पहिले एकत्र ठेवा. भावाभावांमध्ये एकमत असलं पाहिजे.
सासू सुनांमध्ये एकमत असलं पाहिजे. शेजाऱ्याशी आपले संबंध चांगले पाहिजे. सगळ्या जातीपातीच्या धर्मातल्या लोकांशी आपलं एकमत असलं पाहिजे. दुसरे जथे पाडून काय उपयोग नाही. जथे पडून कदाचित आपल्याला काही लाभ होतील, पण त्याच्यामध्ये तोटे पण तेवढेच. आणि म्हणून मला जास्त नाही बोलायचं, पण एवढंच सांगायचं. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MB साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.